ओम साईराम। बघू शकताय चार्जिंगला बघा मोबाईल आहे, असा जुगाड असतो पदयात्रेला आल्यावर. डेंजर सीन आहे पूर्ण. हे बघा हे लावायला आले, असंच मोबाईल सोडून जातात, मग इथून विसरलं का कोणतरी उचलून घेऊन जातं, मग भेटत नाही. हेच बघू शकता कसा वारा सुटले, डेंजर एकदम. आणि सर्वजण तयारी झालेली बघू शकता, सगळ्यांची गडबड चालू झाली, कारण की पाणी कधी येऊ शकते. बघा असे तंबू धरून पकडले. फायनली पाऊस यायला सुरुवात झाली, भिजायला लागलो. मोबाईलची काळजी घ्या, एक पिशवीमध्ये एकमेकाची एकाने करावं, नाही तर गाडीमध्ये टाका कोणता. डेंजर एकदम. मोबाईलची काळजी घ्या सर्वांनी. हे बघा नाश्ता करायला कुठं रोडवर बसले मस्त पैकी. बोला ओम साईराम. पावसामध्ये गाड्या दिसणार नाही, सगळ्यांनी साईडनी झाला रे. फायनली बसलोय मस्त आहे आता गाण्याची मैफिलीसाठी. बघू शकता 1-2 गाणी झालेले आहेत, पण आता पुन्हा गाणी चालू करणार आहेत. काही चॅनल चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिवस 5वा मस्तपैकी सर्वजण आता रेडी झाल्यात. काही जण आंघोळ पण न केली, मी पण नाही त्याच्यामध्ये आंघोळ न करा, पाणीच न राहिला. यो ब्लॉगर पण तो सगळेजण म्हणजे फ्रेश झालं, तोंड हातपाय धुवून. तर मस्तपैकी आरती वगैरे चालू होती. त्याची छोटीशी आरती भेटली आपल्याला, म्हणजे आरती थोडीशीच भेटली आपल्याला. तुम्हाला दाखवतो मी क्लिप काढले, पण नंतर मी ब्लॉग चालू केला म्हणून मी फ्रेश व्हायला गेलेला. आणि रितेश एवढं डेंजर घोरवतो ना, 4 जणांना झोपून देणार ना. ही व्हिडिओ टाकणार आहे मी, ते व्हिडिओ टाकणार बोलतो मी नव्हतो घोरवत. आणि ती व्हिडिओ बघा तुम्ही, वाटलं असतं खोटा वाटत असेल तर नक्की दाखवतो. असं घोरून कसं जमलं? 5 वाजेला पण झोपला पाहिजे भाऊला. सकाळी झोपायचा तावर असा 4 वाजता उठायला लागतं. ओम साईराम. आम्ही माणसं नाही, आम्ही जनावरा. तू एकटाच माणूस. डबल हुशार, अति हुशार. बघू शकता याने घेतलं मस्तपैकी चहा पियाला. काय चहा? काय खाडी? चकली चकली तीच काय कस काय बोलशील? घोरवतं काय? कसं का घोरते? डुकर आहे, डुकर घोरत नाही. डुकराचा दर्जा दिला तुला सरळ सरळ, तर तसंच आवाज होता. कसला झोपलेला मारले रिचा. बघू शकता अजूनही रेडी होता सगळी जण. बाबा हे 7 दिवस हेच माझं शेत. पैसे बसून दे. हे पैसे जमा करायला चिल्लर किती जमा केले साई भक्तांना द्यायसाठी. हा
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज झेंडे हप्तागिरी सगळं झेंडे हप्तागिरी. आईमाई सकाळ मस्तपैकी आता पालखी निघाली पुढच्या प्रवासाला. हर्षनी घेतले, पहिल्यांदा घेतल्या, नाहीतर लास्टचा डबा असतो 12वा. तर काहीच फायनली आता जाऊ आपण पाणी घेऊन. मस्त की पालखीला 2 का 3 रिक्षे गेलेले आहेत आणि बाटल्या पूर्ण खाली झालेल्या आहेत. आता हे बाटल्या भरासाठी जातील आणि मग आपल्याला नंतर पाणी प्यायला भेटेल. अंघोळ करायला पाणी टँकर येईल, ते तुम्हाला दाखवेलच. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. मस्तपैकी आम्ही आलोय पुढं. आता तुम्हाला दाखवतो मस्त झेंडूंच्या फुलांची बाग, म्हणजे बागच पकाळ एक प्रकारे. पूर्ण फुलं भरलेली आहेत. डेंजर एकदम. आता हीच आपले इथूनच मार्केटला बिर्केटला जातात फुलं. चला मस्तपैकी आता पालखी येईल, पालखीला पाणी देऊ आणि मग पुढच्या प्रवासाला तुम्हाला दाखवतो. आज नाश्त्याला काय आहे, काहीतरी पुरी भाजी असेल किंवा पुरी उसळ असेल. तर कोणती काय आहे बघायला भेटेल. पुऱ्या तर बनवलेल्याच होत्या. साई माई सकाळ दिवस 5वा. ओम साईराम. साईराम साईराम. पालखी ते सूर्य दिसतो ना तिथपर्यंत पालखी आहे. चला पोहोचतो लगेच. ती सूर्य दिसतो तिथपर्यंत पालखी आहे. पोहोचणार तुम्ही लगेच 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 लगेच. तो सूर्य दिसतो तिथपर्यंत आहे. आता हॉटेलला आहेत ना म्हणून तुम्ही धावता, दुसरं काहीच प्रश्न नाही. ये साईराम पाणी घ्या पहिले. हॉट इथं जवळच आहे. अशा बंदूक दाखवून तुम्ही हॉल्ट इतरा लागलं कसं व्हायचं. जवळ आहे हॉट, पण कंटाळा आता. नाही
बघू शकताय चार्जिंगला बघा मोबाईल आहे, असा जुगाड असतो पदयात्रेला आल्यावर. डेंजर सीन आहे पूर्ण. हे बघा हे लावायला आले, असंच मोबाईल सोडून जातात, मग इथून विसरलं का कोणतरी उचलून घेऊन जातं, मग भेटत नाही. आता एवढे मोबाईल लावून गेले, ही दोघंच आहेत. आता यो पण जाईल जेवायला, मग काहीच राहणार नाही. हे बघा. आणि इकडे जेवणाची लाईन सुद्धा लागली. जेवणामध्ये काय मेनू आहे तर डायरेक्ट तिथं जाऊन त्यावर दाख. बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे. मस्तपैकी पापड, खीर आहे, लोणचा, बीट, कोशिंबीर, इथं वांग्याचा म्हणजे भाजी मिक्स, इथं वाटाण्याची भाजी, बटाटा, डाळ, भात आणि इकडं शेवटी प्लेट आहे. आणि सर्व मंडळी जेवत आहेत. हेच बघू शकता कसा वारा सुटले, डेंजर एकदम. आणि सर्वजण तयारी झालेली बघू शकता. सगळ्यांची गडबड चालू झाली, कारण की पाणी कधी येऊ शकते. बघा असे तंबू धरून पकडले, सर्वांनी तंबू धरले. ते बघा प्रत्येक तंबूवर एक माणूस आहे, आणि उडून कोणाला दुखापत होऊ नये यासाठी सगळ्यांची गडबड चालू आहे. आणि वाचले जातात दुपारचे. आपण तुम्हाला किती वाजले बघा, किती वाजले दुपारचे 2:45 झाले. डेंजर सीन आहे. हवा बघा कशी सुटले, झेंडे दिसतात. काहीच बघू शकता पाण्याने किती कालोख केले तिकडे समोर, आणि काय हालत झाले बघू शकता पदयात्रेची. डेंजर सीन. पटापट तंबू उतरवायला घेतलेले आहेत बघू शकता. हे बघ झेंडे पकडायला एक माणूस ठेवला. जसे घडी होतात ना तंबू, तसं लगेच तंबूमध्ये जाऊ द्या. पदयात्री सहकार्य करा घराघराला. पदयात्री सहकार्य ठेवून त्यांना लवकर तंबू जमा करायला मदत करा. पदयात्री मदत करा. ऐकून घ्या, जे सेवेकरीच्या मार्गदर्शनाखाली सर्व मिनिटांमध्ये सुपडा साफ झालेला आहे. पूर्ण सुपडा साफ केला 10 मिनिटांमध्ये. सर्वांची एकजूट असेल ना तर अशी कामं तासन-तास लागतात, ती 10-15 मिनिटांनीच काम होऊन जाईल. बघू शकता आता सेवेकरांना जेवढे टाइम लागतं ना, 1-1.5 तास, 1 तास पकडून झाला तर ते 15 मिनिटांत झाले. बघा हे पदयात्री आहेत, पण सेवेपेक्षा कमी नाही. प्रत्येक माणसाने इथं पदयात्रेने सेवा केलेली आहे. आता निघायचं राम काहीच बघू शकता. सगळं जण ते चाललं तिथं मस्त एवढे अमृतुल्य चहा पियाला. ओम साईराम. साईराम तुम्ही नाही जाय चहा पीत? हे बघा सर्वजण तिथं बसल्यात मस्त पैकी चहा पियाला, लाईन टू लाईन. मगासपासून सूर्य मस्त पैकी ढगामध्ये लपलेला होता आणि पूर्ण काळोख केला होता. पाऊस टेमटेम येऊन गेला, आताही पडतोय टेमटेम, मोठे मोठे टेम आहेत. बघा सूर्य व्ह्यू बघा काय एकदम क्रेझी वाटतंय. मस्त असा सूर्य दिसतोय. ह्या साईडला उजेड असते, या साईडला फोटो काढला ना तर नुसता काळा काळा येतोय. तर चला आपण जाऊ आता हॉल्टवर डायरेक्ट. आरतीचा सुद्धा टाइम झालेला आहे मस्तपैकी. आता आरतीच्याच हॉल्टवर भेटू. बघू आज नाश्ता वगैरे काय. काल तर नाश्ता करायला भेटला आणि सकाळी पण नाही भेटला.
डेंजर सीन झाले. आता भेटेल. आता नक्की घेईन नाश्ता. पोचलो मस्त पैकी. तुम्हाला दाखवतो आरती. फक्त एवढं संपुटान जलपुटान संप्राप्तोस्मी प्रभो श्रीमत्साई परेश पाद कमला ज्ञान शरणं साई रूप राघवोत्तम भक्त कामरुपुत्रं प्रभुवं मायमोचित्त सुते चैत्य महामार्षिन्मुदा शरणं सुधांशुप्रतम्बकायं कृपात पात्रं तव साईनाथ तुदीय पादात् समाक्षिप्ताना स्वच्छायया तापमापाकरोतुम् उपासना देवतसा देवतानि कुलगामदेवी देवस्थानी धर्मानि प्रथमान्यासन तेहनाक महिमानां सचत्र यंत्रे पूर्वे संध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यस्ताहिने नमो वै श्रवणाय कुर्महे समय कामान काम कामाय महं कामेश्वरो वैष्णवा. फायनली आरती वगैरे झाली. सर्व मंडळी आली म्हणजे अजून येत आहे. आणि नाश्त्याला काहीतरी भेल आहे तिकडे दाखवतो. पहिला जाऊन नाश्ता करेन मी आज. मोबाईलच्या प्रोटेक्शनचा विचार करा. बघू शकता नाश्ता आहे मस्त की भेल. बघा भेल. आगमन झालेलं आहे. शुभ आहे खूप पालखीला आपल्या. फायनली पाऊस यायला सुरुवात झाली. भिजायला लागलो. प्रत्येकाने मोबाईलची काळजी घ्या. एक पिशवीमध्ये एकमेकाची एकाने करावं नाही तर गाडीमध्ये टाका. कोणता डेंजर एकदम. मोबाईलची काळजी घ्या सर्वांनी. हे बघा नाश्ता करायला कुठं रोडवर बसले मस्त आहे की. बोला ओम साईराम. पावसामध्ये गाड्या दिसणार नाही. सगळ्यांनी साईडनी झाला रे. पालखीच्या गाडीला प्रोटेक्शन देऊन साईराम मस्त आपल्याला पाणी द्या. करा 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 तुम्ही नाश्ता करा. माझा मी पाणी घेतो. करा नाश्ता करा. एकत्र झाला. पुढे कसं वाटतं आज तुला नाश्ता करतो ते लवकर आल्याबद्दल? दररोज लवकर येतं. माझ्या समोर तर आजच तू दिसला. साऊंड पॅकअप केलाय. डीजे पण पॅकअप केला मस्त पैकी. आणि सर्वजण नाश्ता करतायत. आणि पावसाने जंगरी पावसामुळे वाट लागले. दुपारपासून आम्ही प्रयत्न करत होतो की पाऊस न येणार याची फुल सेफ्टी केली. पण आता काय ना आता पावसाने कर केलेला आहे कालच्याच दिवसासारखा. पण आज जास्त पाऊस आहे कालपेक्षा. बघूया किती पाऊस येतोय. आणि सर्वांना मोबाईल एक सेफ्टी करायला सांगितले. सर्वांनी सेफ्टी करा मोबाईल. चला फायनली पालखी निघाली मस्त पैकी. पालखीला सुद्धा आपण वरती कव्हर टाकलाय कारण भिजू नये त्यासाठी. तर चला डीजे पण बंद केलाय. तर पालखी निघाली. आता घाट प्रारंभ होईल. घाटाला समोरच आहे. साईराम मोबाईल तरी ऑन करा. चला साईराम चला व्यवस्थित चला. साईडून चला जरा. आणि मोबाईल कोणाचे असतील तर गाडीमध्ये ठेवून द्या. तर काही जस्ट पोहोचलो आता मी आता घोडवड घाटामध्ये. मगाशीच बोललो तुम्हाला घाट प्रारंभ होईल. पण मगाशी कपडे वगैरे बांधता झाला टाईम. डीजे पॅक केला. पहिलाच होता पॅक केला. नंतर जो आपल्या तसबीरचा फोटो आहे त्याच्यावर जे स्पीकर आहेत त्यांना पॅक केले सर्व. आणि मग आता इथं आलोय. बघा जॅकेट घालतात. माझा जॅकेट बॅगमध्येच राहिला. कशासाठी तर रात्रीच्या अंधारात हे जी लाईट आहे ना म्हणजे जो काय आहे कपडा तो चमकतोय. रेडियम. आता बघा तर त्यांनी पण ते घालून चालले तर चमकतोय. म्हणजे गाडीवाल्याला नजरेमध्ये येऊ शकतो. चला अजून काय आपली पालखी आली नाही. पालखी आतून खालीच आहे. दाखवतो तुम्हाला आल्यावर. काहीच फायनली पोहोचलं भवानी लॉन्स मध्ये. म्हणजे बघू शकता लग्नाचा मंडप वगैरे रेडीच आहे. पण इथं कोणाचं लग्न नाही करायचं आम्हाला. आता पावसामुळे आम्ही हॉल्ट चेंज केला इमर्जन्सी. तर काय बोलणार ब्लॉगर हॉल्ट कसा वाटला मला? एकदम भारी. तो ओपन पेक्षा यो भारी का ओपन भारी? दोन्ही पण भारी आहेत. दोन्ही पण भारी आहे. दोन्ही पण भारी आहेत. कसा
पावसाचे मुलं आपल्याला वाचू शकतात. वाचू शकतात. तो पाऊस वाचू नव्हता शकत. त्याच्यामध्ये सगळी धावपळ होईल. तर कसं वाटतं हो हॉल्ट? त्याच्यापेक्षा बेटर आहे. साईराम भरले तिकडे कडक, इथं लेवल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं लाईट पण आहे, लाईटची सुविधा आहे. तिथं लाईटची सुविधा नव्हती. आणि तिथून याचं अंतर 2.5 किलोमीटर बोलतात ना, 2.5 किलोमीटर नव्हता. 2 किलोमीटर नाही, 4 किलोमीटर आहे. तो 2 किलोमीटर सांगायला होता, तू 4 किलोमीटर आहे. समजला? डेंजर सीन होतं. आणि मस्तपैकी आता गाण्याची मेहफिल सुद्धा होणार आहे नंतर. डीजेचा सेटअप चालू आहे पूर्ण, माईक वगैरे टेस्टिंग चालू आहे. कालच्याच सारखी मेहफिल होणार आहे, पण काय लाईव्ह टाकायला भेटणार नाही. नेट माझं पूर्ण संपलेलं आहे. जे काय आहे ते 12च्या नंतर करू शकतो, पण 12 तेवढं वाजेपर्यंत कोण थांबत नाही. लवकर झोपतं आणि लवकर सकाळी उठायला असतं आपल्याला आणि पुढच्या प्रवासाला निघत असतं. तर दाखवेन तुम्हाला जसं काय होईल. तर बघू शकता कसा पब्लिक आहे आणि कसा लॉन्च आहे. फायनली बसलोय मस्त आहे आता गाण्याची मैफिलीसाठी. बघू शकता 1-2 गाणी झालेले आहेत, पण आता पुन्हा गाणी चालू करणार आहेत. त्याच्यामुळे थांबलेलं आहे. माझं काम चालू होतं तिकडे दुसरं, तर तिकडे गेलो होतं. त्याच्यामुळे 2 गाणे मिस झाले. एक गणपतीचा होता आणि दुसरा कोणता गाणी होता. चला आता कोणता गाणी घेतात बघूया. तयारी तर चालू आहे जोरात.
गुरु साईनाथ महाराज की जय। इट्स फायनली मस्तपैकी मी रात्री मैफिल झाली गाण्याची, खूप सारे गाणे बोलले पण माझा पेस भरला, त्याच्यामुळे पूर्ण वाट लागली आणि ब्लॉग मला काही एंड करायला भेटला नाही. आत्ता ब्लॉग एंड करतो आहे. जर मस्त कालच्या दिवसाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.